जय राम जय जय राम। अवघातोष अवघातोष कोण अवघातोष कोण अवघातोष कोण हृदय देवाचे चिंतन हृदय देवाचे चिंतन हृदय देवाचे चिंतन शुभ काळ अवघ्या दिशा 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 संत हरीच्या नामाचा कीर्ता योग अघे नसता योग नसता योग लाभवणे काय मग लाभवणे काय मग लाभवणे काय मग लाभवणे काय लाभवणे काय मग लाभवणे काय पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पार अवघातोष गुण अवघातोष गुण
अवघा तो शकुन 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 अवघा तो शकुन
अवघातो शकून हृदय देवाचे चिंतना हृदय देवाचे चिंतना हृदय देवाचे चिंतना हृदय देवाचे चिंतना हृदय देवाचे चिंतन एतेन सता वियोग लाभावने कायम हरीच्या नामाचा भूत सदा वाचा एतेन सता वियोग लाभावने कायम तुकामणी हरीच्या दासा तुकामणी हरीच्या दासा शुभकाळ अवघ्या दिशा एतेन सता वियोग लाभावने काय मग महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागतदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गंगाधरं रमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायणं प्रियमनंगमदापहारं वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथं। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। विठ्ठल विठ्ठल अवघातो शकुन धई देवाचे चिंतन येथे सदा वियोग लाभावने काय माग। प्रस्तुत सभेसाठी निवडलेला अभंग विश्वातील विश्वसंत विश्वभूषण देऊचे प्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा मनुष्याच्या जीवनातील अत्यंत सुंदर प्रकारचा भावार्थ सांगणारा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल सेवा ही अनेक पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते, तशी आजची कीर्तन रूपी सेवा सुद्धा ही भाग्याने कृपेने संत कृपेने भगवत कृपेने सर्व भगवंताच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेला हा आनंद भक्ती भाग्य याचा उदय झालेला आणि परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा कीर्तन महोत्सव कथा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह भगवान दत्तात्रेयांच्या या दरबारामध्ये तसेच गणपती देवता तसंच मोतीराम महाराज यांच्या या सुंदर प्रकारच्या या वैभव संपन्न या पवित्र क्षेत्रावर म्हणजे ज्या ठिकाणी संत भगवंत अनेक पद्धतीने ज्या ठिकाणी अशा मूर्तींच्या या स्वरूपाचं दर्शन होतं ते क्षेत्र साधारण क्षेत्र नसतं, ते एक क्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचाच त्या ठिकाणी निवास असतो, वास्तव्य असते, कृपा त्या ठिकाणी प्राप्त होत असते। तसे ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा अशा पद्धतीने आजचा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आणि विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या या दरबारामध्ये तपस्वी महान या ठिकाणी संत ज्यांच्या आपण अमृतमय वाणीतून गुरुचरित्राचं पारायण गेली 5-6 दिवसापासून श्रवण करत आहोत असे सेलुकर महाराज यांच्या अमृतमय वाणीतून भाग्याने कृपेने कारण संतांची संगती मनोमार्गगती संतांचं जे चरित्र आहे तेच पद्धतीने आपल्या भारत भूमीमध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये भगवंत कुठे असतात परमात्मा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल संतांचं वास्तव्य म्हणून अशा महापुरुषांच्या संतांच्या वाणीतून गुरुचरित्राचं पारायण श्री क्षेत्र डिघोळ आपल्या सर्व गावकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे आमचे परम मित्र तसेच पूजनीय आदरणीय सचिन महाराज जोशी देवबाप्पा यांच्या प्रयत्नाने कारण जीवनामध्ये भक्ती कशी असावी जीवनामध्ये परमार्थ कसा असावा जीवनामध्ये धर्म कसा असावा हे देवबाप्पांच्या नेहमी आपण त्यांच्या सानिध्यामध्ये पाहत असतो। किती उठा ठेवा 2-3 महिन्यापासून हा प्रयत्न त्यांच्या अंतःकरणामध्ये परमार्थ करायचा आहे। दत्तात्रेयांच्या दरबारामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचंय। दरवर्षी हा अट्टहास कोणत्याही जीवनामध्ये एक अट्टहास असला पाहिजे। संसारामध्ये तर सगळेच आपण जगायला लागलो, जगत असताना मराय सुद्धा लागलो, कारण मृत्यूच्या दिशेने सर्व जीव त्या दिशेने धावत आहेत। परंतु
आणि विशेष म्हणजे सगळ्यांचेच सर्व संत महात्म्यांचे. कारण म्या बोलविला वेदो बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणो हाले, जो जगाती चालिता. कोणतीही गोष्ट कितीही करायची म्हटली त्याच्या पाठीमागे संत कृपा असते, संतांची कृपा असावी. म्हणून परमपूज्य आपल्या भारताचंच नाही तर या विश्वातील अनेक पवित्र ठिकाणी ज्यांनी माऊली ज्ञानराजांचे ज्ञानेश्वरी भागवत अनेक सत्संग केले असे परमपूज्य आपल्या भारतामध्ये सर्वांनाच ते ज्ञान आहेत असे परमपूज्य गोविंद गिरीदेव यांच्या सुद्धा सानिध्याने, यांच्या कृपा आशीर्वादाने महाराजांच्या सानिध्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. आज कार्यक्रमाला वेळ झाला, वेळ जरी झाला असेल तरी वेळेमध्ये उरकायचंय, कारण पुढील आणखीन कार्य पार पाडायचे. तर त्यामुळे अधिक वेळ न घेता, अधिक विस्तार न करता हा सप्ताह कारण अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन, परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, संत संगतीमध्ये. आता तुम्हाला आम्हाला काय प्राप्त झाली? ही संत संगती. संतांच्या संगतीमध्ये हा तुमचा आमचा वेळ, काळ वेळ. प्रत्येकाचा वेळ कशा पद्धतीने कसा जातोय हे ज्याची त्यालाच माहित आहे. कारण काळ आणि वेळ ही कोणासाठीही थांबत नाही आणि तो कोणाच्या हातातही नाही. म्हणून सत्ता या सगळ्याच गोष्टींवर परमात्म्याची आहे. या जीवावर, या जीवाची सुद्धा, या जीवावर आपली सुद्धा सत्ता आपल्या या शरीरावर नाही आहे. म्हणून कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही वेळेमध्ये अधिक अधिक चिंतन हे परमेश्वराचं व्हावं, अधिक अधिक काळ भगवंताच्या सानिध्यामध्ये जावा. आणि अशा ह्या गोष्टी किती प्रयत्नाने एकतर पुण्य लागतं, पुण्याशिवाय कोणतीही सत्संगती प्राप्त होत नाही. मग ते नामस्मरण असेल, चिंतन असेल, एखाद्या ग्रंथाचं पारायण असेल, श्रवण असेल. कारण भक्ती करत असताना अनेक पद्धतीने नामस्मरण भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, चिंतन भक्ती आहे. कारण भक्तीच्या माध्यमातून परमार्थ होतो. दुसरं या जगामध्ये कोणतंही असं साधन नाही जे परमेश्वराला आणि भगवंताला आणि संतांना जे मान्य आहे. विठ्ठल 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 आपण नामचिंतन करतो. हे देवाने सहजतेने, देव सहज झाले. अनेक युगांमध्ये देव एवढे सहज नव्हते, एवढे या कलियुगामध्ये देव नामाच्या रूपाने सहज झाले. नाहीतर एवढं ठाईचं बैसोनी खरा एक चित्त बैसोनी. म्हणून या ठिकाणी बसल्या जागेवर सुद्धा परमार्थ आपण करू शकतो. परंतु पूर्वी अशी व्यवस्था नव्हती. कुठंतरी मोठे मोठे यज्ञ करावं लागायचे, मोठी तपश्चर्यासाठी कुठंतरी जावं लागायचं, गुरूंच्या सानिध्यामध्ये राहावं लागायचं. परंतु आज जीवांना एवढी सुलभता परमेश्वराने, भगवंताने, संतांनी तुम्हाला आम्हाला ही प्राप्त करून दिलेली आहे. कशासाठी? इथं आता कार्यक्रम करायचा आहे, कोणाच्या मनामध्ये आलं, देवाच्याच मनामध्ये आलं आणि कोणाच्या तरी माध्यमातून हा सगळा योग योग भाग्य येते घरा सर्व शक्ती चालत. म्हणून भाग्य एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये तो योग ज्या वेळेस चालत येतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे परमेश्वराची कृपा असते. एक तर संत, कारण तुम्हाला आम्हाला संत प्राप्त झाले, संतांची कृपा प्राप्त झाली. म्हणून महाराष्ट्रामध्ये संत कृपा ही जीवांवर सहजतेने प्राप्त होते. म्हणून सहजतेने एवढी सहज आहे का? संत कृपा नाही, एवढी सहज नाही आहे. कारण जोपर्यंत अंतःकरणामध्ये निष्ठा, भाव, श्रद्धा, विश्वास, प्रेम, आस्था, समर्पण, त्याग अशा या गोष्टी जोपर्यंत जीवाच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये येत नाही तोपर्यंत कृपा प्राप्त होत नाही. खूप पाऊस पडला पण त्या शेतामध्ये काहीच पेरलेलंच जर नसेल तर पाऊस पडून सुद्धा त्याच्यामध्ये काहीही उपयोग होत नाही. तसं मनुष्य जीवनामध्ये जीवन 100 वर्ष जगलो, 50 वर्ष जगलो, परंतु परमात्म्याविषयी, भक्तांविषयी, संतांविषयी आस्था नसेल तर त्या जीवनाला सुद्धा अर्थ राहत नाही. म्हणून माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हणतात की भक्ती कशी असावी, आणि भक्ती जर नसेल तर त्या जीवनाला जीवन म्हणता येत नाही, त्या देहाला मनुष्य म्हणता येत नाही. म्हणून तैसे माझे भक्ती विन जळोते जियाले पुन्हा, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, असं म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून भाग्याने
देवाच्या दरबारामध्ये कधी जर आलो तर अवश्य काय मागावं. संसारातल्या गोष्टी कधीही पूर्ण होत नाहीत आणि परमार्थातल्या गोष्टी कधी शिल्लक राहत नाहीत. म्हणून परमार्थामध्ये अधिक देवाच्या दरबारामध्ये, देवाच्या संतांच्या आणि ज्या वेळेस नामस्मरणाचा योग येईल त्यावेळेस अशा काही गोष्टी मागून घ्याव्यात की त्यामुळे जीवनामध्ये आनंदच प्राप्त व्हावा. विठाल विठाल म्हणून जगद्गुरु तुकोबाराई सुरुवातीचा जो शब्द आहे अवघा, अवघा म्हणजे विश्वव्यापक शब्द आहे. सगळ्यात या ठिकाणी म्हणलं तर या आकाशाला अंत आहे का कुठं नाही, तसं परमेश्वराचं जे स्वरूप आहे त्याला सुद्धा अंत नाही, आनंदाला सुद्धा अंत नाहीये. म्हणून सच्चिदानंद घन परम परमात्मा, परम आनंद. सुख या शब्दाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, परंतु आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे. म्हणून परमानंद, परम अनुभूती परमात्म्याची मनुष्याला जीवनामध्ये या मृत्यू लोकामध्ये प्राप्त होते आहे. वास्तविक सुख आणि दुःख, सुखाच्या पाठीमागे दुःख आहे, दुःखाच्या पाठीमागे सुख आहे. कितीही प्रयत्न केला, कितीही सात्विक आपण तप केले, कर्म केले, धर्म जोपासला, मनुष्य जीवनामध्ये एक परिकाष्ठा असते की दुःखामध्ये परमार्थाची. दुःख जर आलं तर आपण कधी कधी दोष देतो की परमेश्वराला, की कशामुळे असं झालं, मी एवढा परमार्थ करतो, मी एवढा धर्म करतो, मी एवढा चांगल्या पद्धतीने सत्कर्म करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, एवढं दुःख का? कारण दुःखामध्ये परमात्माची चिंतन होतं, एवढं सुखामध्ये होत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि सुख दुःख कर्म धर्म हे मनुष्याला अनेक जन्मांमध्ये प्रत्येक स्थितीला असताना ते कर्म भोगल्याशिवाय इथून सुटका होत नाही. परंतु याची सुटका करणारा सुद्धा परमात्मा अनेक पद्धतीने तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्यापर्यंत येऊन या सुख दुःखातून मुक्त करत असतो. ते अशा माध्यमातून. असे सोहळे कुठं आहेत? इतर देशामध्ये आहेत का? फ्रान्समध्ये आहेत का? जपानमध्ये आहेत का? अमेरिकेमध्ये आहेत का? अनेक कोणत्या देशांमध्ये अशी साधनं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतील, कुठं टाळ वाजलेला पाहायला मिळतो. परंतु भाग्य या भारत भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म, त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये संतांच्या संगतीमध्ये जन्म आणि त्यानंतर अशी कर्म. हे कर्म कशी येतं? ही कर्म धर्माला प्राप्त करून देणे. धर्म कोण आहे? धर्म प्रत्यक्ष परमात्मा आहे. धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हातून. आणि शेवटी धर्म जो आहे, गीतेची सुरुवात सुद्धा धर्म या शब्दाने आहे. म्हणून तुमचा आमचा सुद्धा काय चालू आहे? हा धर्म आहे. हा सुद्धा टाळ वाजविणं सुद्धा काय? धर्म आहे. नामस्मरण सुद्धा काय? धर्म आहे. शरीर सुद्धा तुमचं आमचं धर्म आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हा धर्म, आणि ज्याच्या जीवनामध्ये धर्म आहे त्याच्या जीवनामध्ये सुख आहे, आणि ज्याच्या जीवनामध्ये धर्म नाही आहे त्या ठिकाणी सुख थांबत नाही. म्हणून संतांच्या वाणीवर विश्वास ठेवावा लागतो. आणि संत हे कृपा करणारे, संत हे जागविणारे, संत हे सांभाळणारे, आणि संत हे शिकविणारे. म्हणून काय सांगू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. म्हणून जागविणारे संत आहेत, सांभाळणारे संत आहेत, शिकविणारे संत आहेत. असा त्रिवेणी संगम कोणाकडे? संत महात्म्यांकडे ना. आज संतांच्याच मार्गाने आणि संतांच्याच कृपेने या ठिकाणी बसण्याचा, ऐकण्याचा, नामस्मरण करण्याचा, सत्कर्म करण्याचा योग तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय. हा कशाच्या आधारावर? कृपेच्या आधारावर. ही संत कृपा आहे. विठाल विठाल म्हणून चिंतन केल्याशिवाय चिंता मनुष्याच्या जीवनातली जात नाही. 3 प्रकारची, एक चिंता आहे, एक चिंतन आहे, आणि एक चिता आहे. चिता जे असते ते मनुष्य शरीर संपल्यानंतर, या देहातून जीव निघून गेल्यानंतर त्या चितेचा उपयोग. चिंतन जे आहे ते मनुष्य जीवन आहे तोपर्यंत चिंतन होतं, आणि चिंतन केल्यानंतर चिंता आपोआप, तिला जा म्हणण्याची गरज नाही, ती चिंता आपोआपच निघून जाते. म्हणून मनुष्य जीवनामध्ये परमार्थिक चिंतन, आध्यात्मिक चिंतन, सत्संग चिंतन, कोणत्या तरी महापुरुषांच्या संगतीमध्ये
वारकरी संप्रदायामध्ये मग ज्ञानेश्वरी असो, हरिपाठ असो, गीता असो, भागवत असो, रामायण असो, गाथा असो, अशा वारकरी संप्रदायातील संत वाङ्मयाचं चिंतन मनुष्याच्या जीवनामध्ये घडणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे घडलंय म्हणूनच असा हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमार्थ घडून येतो. विठ्ठल विठ्ठल आणि परमार्थ हा डोळ्याचा भाग नाही, परमार्थ हा कानाचा भाग नाही, परमार्थ हा हृदयाचा भाग आहे. हृदय जर व्यवस्थित असेल तर मनुष्य जीवन जगतो. तसं हृदय जर व्यवस्थित असेल तर परमार्थही होतो. म्हणून हृदयामध्ये काय असावं आणि कसं चिंतन असावं हे पहिल्या चरणामध्ये अवघा तो शकून अवघा तो शकून अवघा तो शकून अवघा तो शकून अवघा अत्यंत महत्वाचं आहे. बसल्या जागेवर सुद्धा काय करतो आपण? विठ्ठल 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 विठ्ठल. आपण काय करतो? हे मनाच्या द्वारे चिंतन, मनन, चिंतन, मनन, श्रवण. सगळ्याच्या पाठीमाग काय आहे? कृपा आहे. हा, आता कशाची वाट? आणखीन 1 महिन्यानंतर आपण वाट पाहू पावसाची. पाऊस पडल्याशिवाय समाधान जसं वाटत नाही तसं मनुष्य जीवनामध्ये कितीही ऐश्वर्य असलं, कितीही वैभव घरामध्ये असलं, जोपर्यंत परमेश्वराची, भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत त्या जीवाला आनंद आणि सुख प्राप्त होत नाही. म्हणून काय करावं लागतं? कोणती साधनं करावी लागतात? कोणतं असं चिंतन करावं लागतं? कुठं जाण्याची गरज आहे का? म्हणून माऊली ज्ञानोबाराय नेहमी म्हणतात हरिपाठामध्ये, असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, खायचं बैसोनी कुठं जाण्याची गरज आहे? नलगसी जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. एवढं संत आपल्याला सांगतात, एवढी कृपा करतात. एवढी कृपा दुसऱ्या देशावर कोणत्या होती का? किती उपकार आहे त्या संत महात्म्यांचे.
संतांची गाठभेट होणं कठीण. काय देवा, तुम्ही आम्ही इथं आहे, परंतु या विभूती जर मधी नसतील तर हा आनंद तुम्हाला मिळेल नाही. ज्या ठिकाणी संत भगवंत वास्तविक करतात त्यांच्यामध्ये एवढा सामर्थ्य आणि तप आणि तेवढं तेज असं प्राप्त झालेलं असतं त्या भूमीमध्ये. कारण ती भूमीच अशी पवित्र झालेली असते नामचिंतनाने, सेवेने. एकतर भूमीला सुद्धा पवित्र व्हावं लागतं. भूमी आता इतर भूमी वेगळी, पुणे असेल, आळंदी असेल, हे जे ठिकाणं आहेत, आळंदी भूमी कशी आहे? पवित्र भूमी आहे. पंढरपूर कशी भूमी आहे? पवित्र भूमी आहे. तसं पुणे आणि मुंबई, सोलापूर, कोल्हापूर या शहरांना आपल्याला पुण्यभूमी म्हणता येईल का? नाही. कशामुळे? ज्या भूमीमध्ये संतांचं वास्तव्य आहे, परमात्म्याचा ज्या ठिकाणी परिपूर्णतेने विभूती आहे. या जगामध्ये विभूती योग, गीतेमध्ये 10व्या अध्यायाचं नाव काय? विभूती योग. अशा विभूती योग फक्त ग्रंथातच इतका नाही, संत सुद्धा विभूती आहे. या जगामध्ये वास्तव्य करणाऱ्या, भ्रमण करणाऱ्या. आज महाराष्ट्रामध्ये जर ज्ञानवान मंडळी जर या परमार्थामधून जर नसल्या असत्या तर तुम्हाला आम्हाला कोणीही हा मार्ग दाखविला नसता किंवा हा आनंद प्राप्त करून दिला नसता. म्हणून उपकार आहेत, म्हणून कृपा आहे. देवाची तरी भेट झाल्यानंतर एखाद्या वेळेस सहजतेने देव कृपा करतील, परंतु संतांची कृपा कशी आहे? ही परमेश्वरापेक्षा अधिक अधिक खूप बलवान आहे. कारण एकदा संतांची कृपा झाली तर त्या जीवाचा उद्धारच आणि त्या जीवाचं कल्याणच करून शकतात. देव तरी संवाद करतील, परंतु संत जे आहेत हे संत कृपा करतात. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपण पाहिजे नाही. म्हणून संतांचं, संत हे या ठिकाणी येण्याच्या पाठीमागे सुद्धा काय काहीतरी संत कृपा. देवाला कोणी पाहिलंय? देवाची गाठभेट होते का? देवाची गाठभेट ही होते, देवाला पाहतात बी आणि देवाची अनुभूतीही होते. असं हे कीर्तन ज्या ठिकाणी चालू आहे, माऊली ज्ञानराजांची व्याख्या आहे आणि वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्या ठिकाणी नामघोष आहे त्या ठिकाणी परमात्मा वैकुंठ सोडून त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो, आनंद देत असतो आणि त्या जीवांवर कृपा करत असतो. माऊली ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या महाराष्ट्राला जर प्राप्त झाला नसला तर भागवतही समजलं नसतं, गीताही समजली नसती, कीर्तनही समजलं नसतं आणि परमार्थही समजला नसता. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थ करीत असताना गळ्यातून नाही, हृदयापासून केलं पाहिजे. हृदय कसं आहे? उगमस्थान आहे. कोणत्याही भाव कुठून निर्माण होतो? हृदयापासून भाव निर्माण होतो. भावे विना भक्ती. म्हणून भावाला खूप महत्व आहे. कोणत्याही वस्तूचा जसा भाव आहे तसं परमात्म्याला प्राप्त करण्याचा सुद्धा भाव, भावापासून भक्ती होते. मग ती मुक्ती मिळेल नाही, परमात्माच प्राप्ती होत असते. हरी प्राप्तीसी उपाय, प्राप्ती परमात्म्याची प्राप्ती होऊन जाते. म्हणून वेळोवेळी जसा वेळ भेटेल तसं चिंतन केलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं महाराज ही दुःखामुळे माणूस मनुष्य जीवनामध्ये विचलित होतो आणि दुःख हा कर्मभोगाचा भाग आहे. अनेक जन्मांमध्ये तुमचे आमचे जन्म झाले ते मनुष्य जीवनामध्ये एकतर प्राप्त करायचे किंवा फेडायचे. विठ्ठल 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 I
करावा लागतो. कधी कधी वाटतं आपल्याला या जीवनामध्ये दुःख कधी निघून जाईल. प्रत्येक जीव जो आहे तो सुखाच्या अपेक्षेवर चालत असतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अपेक्षा कशाची आहे? सुखाची. परंतु तुम्हाला आम्हाला या परमार्थामध्ये सुख हे प्राप्त होत आहे हे कृपेने. बरं, एकच दिवस एकच वर्ष सप्ताह करून चालेल का? वेळोवेळी दरवर्षी सप्ताहाचं आयोजन करावं लागतं, चिंतन करावं लागतं. त्यामुळे हळूहळू हळू मनुष्य दुःखाच्या बंधनातून, कर्म बंधनातून मुक्त होत असतो. म्हणून धर्म जपला पाहिजे, धर्म सांभाळला पाहिजे. धर्म जर सांभाळला तर सुख प्राप्त होतं. धर्म जर सांभाळला तर परमात्म्याची प्राप्ती होते. धर्म जर सांभाळला तर मनुष्य जीवनाचा सुद्धा कल्याण व्हायला जास्त वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल हृदयाचा भाग आहे. परमार्थ हा हृदयाचा भाग आहे आणि हृदयानंच चिंतन करावं लागतं. कारण त्या पद्धतीने हृदयाचा भाव कसा आहे? हृदय हे परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. या शरीराला 2 पाय नसले तरी चालते, 2 हात नसले तरी चालते, 2 डोळे नसले तरी चालतील, नाही ऐकायला आलं तरी तो जीव जगतो. परंतु हृदय जर नसेल तर तो जीव जसा जगत नाही तसं हृदयामध्ये परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून शेवटी काय माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, दुःख 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 दूर करायचे म्हणल्यानंतर हृदयाला प्रसन्नता आणावी लागते. आणि हृदयाला प्रसन्नता आणायची म्हणल्यानंतर परमात्म्याचं चिंतन करावं लागतं. तैसे ते हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे ते तर आपीसी बुद्धी आहे परमात्मरूपी. परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर आपोआपच हृदयाचे जसे सगळेच रोग, सगळेच विकार निघून जातात आणि त्या ठिकाणी प्रसन्नता प्राप्त होते. म्हणून परमात्म्याचा संयोग का वियोग व्हावा हे दुसऱ्या चरणामध्ये आहे. रचना आणि अभंगाचे शब्द जे आहेत ते खूप खोल भावामध्ये घेऊन जातात. परंतु आपलं ज्ञान सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाही. असं ही शब्दांची रचना संत महात्म्यांनी केलेली आहे. म्हणून शब्दांना सुद्धा संत महात्मे काय म्हणतात? संतांचं जे शब्द, शब्द हे रत्न आहे, शब्द हे संपत्ती आहे, शब्द हे शस्त्र आहे. अशा पद्धतीने शब्दांना सुद्धा महत्व संतांच्या वाणीमधून, संतांच्या चरित्रामधून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं. म्हणून
कोणतंही कीर्तन ऐकत असताना, चिंतन करत असताना, साधना करत असताना, नामस्मरण करत असताना शब्दांना महत्व आहे. शब्द जर नसतील तर देवाचं नाव सुद्धा तुमच्या आमच्या वाणीवर येऊ शकत नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल, माऊली माऊली. वारीच्या वेळेस आता कसं, जसा जसा जीव चिंतन करत जातो, नामस्मरण करत जातो, तसा तसा परमेश्वराशी एक रूप, भगवंताशी एक रूप झाले. म्हणून विठ्ठल नामे विठ्ठल झाले, देह भाव विसरुनी गेले. सर्व काळ विठ्ठल चित्ती, ब्रह्मानंदे हे डुलती. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. काय याच्या पाठीमाग वियोग कोणत्याच पद्धतीने वियोग होत नाही. त्या ठिकाणी संयोग असतो परमात्म्याचा. येथे नसता वियोग, लाभावणे काय मग. लाभ कोणत्या गोष्टीचा लाभ झालाय? परमार्थिक लाभ झालाय, कृपेचा लाभ झालाय, भगवंताच्या प्राप्तीचा लाभ झालाय. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. लाभ आहे. इतर लाभ वेगळेत. इतर लाभ कधीपर्यंत आहेत? मृत्यूपर्यंत आहेत, दिवसापर्यंत आहेत, एक क्षणापुरते आहेत, असे लाभ झालेले आहेत. परंतु हा जो लाभ आहे तो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. मरणाच्या नंतर सुद्धा काही लाभ प्राप्तच होणार आहे. म्हणून संत महात्म्यांचं जे चरित्र आहे ते चरित्र कसं आहे? पवित्र चरित्र असतं. शरीराने जरी नसले तरी आज कसे त्यांचे स्मरण सुद्धा केलं, पुण्यवंत व्हावे सज्जनांची नावे. म्हणून संतांची नावं घेतल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्य प्राप्त झाल्यानंतर जीवाला परम आनंदाची, वास्तविक पुण्य सहजतेने प्राप्त होत नाही. धन सहजतेने प्राप्त होईल, परंतु पुण्य सत्कर्म केल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय, समर्पण केल्याशिवाय, एखाद्या तीर्थक्षेत्रावर वास केल्याशिवाय, एखाद्या ग्रंथाची सेवा केल्याशिवाय, धर्म जो असतो तो धर्म सुख प्राप्त करून देतो. धर्म हे भगवंताला प्राप्त करून देतो. म्हणून तुमचा आमचा सुद्धा हा काय धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मनाला, बुद्धीला, आत्मस्वरूपाला, या जीवाला परमेश्वराशी चिंतन करावं लागतं. एका दिवसाची गोष्ट नाही. अखंड चिंतन विठोबाचे, परमात्म्याचं चिंतन. हे कधी एखाद्यानं जर ठरविलं, एखाद्या साधकानं, नाही खूप आता 7 दिवस खूप चिंतन झालंय, आता वर्षभर घेण्याची गरज नाही, चालेल का? नाही, ते 7 दिवसापुरताच त्याला तेवढा आनंद मिळेल. जसं शरीराला सकाळी जेवण केल्यानंतर संध्याकाळी पोटभर जेवावं वाटतं, तसं या चित्तानं परमेश्वराचं नामचिंतन केल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने महाराष्ट्रामध्येच विठ्ठल विठ्ठल म्हटलं जातं. या बुरहानपूरच्या पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणलं जात नाही. त्याच्यामुळं भाग्येने देव हृदयामध्ये आले. आणि देवाचं नाव घ्यायला माऊलींची ओवी आणखीन एक अशी इतकी सुंदर ओवी आहे की अनेक जन्मांच्या पुण्यानंतर, अनेक जन्मानंतर विठ्ठल नाव ह्या वाणीवर आलं. जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखी जे, एक वेळ मुखासी यावया. म्हणून
विठ्ठल नाव आणि नामासारखं सामर्थ्य दुसरं कोणत्याही साधनामध्ये नाहीये. म्हणून उपजली या बालकाशी नाम नाही दयापाशी ठेवलेली नावेसी ओ देत उठी. पुन्हा माऊली ज्ञानराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर ज्ञानदेव म्हणे निवृत्तीसी जाड गगना ओनी वाढ नाम नामाचं महत्व. म्हणून किती नाव व्हायला लागले, सकाळपासून किती जप होतो आपला, ज्याचे त्याला माहित आहे. ज्याचे त्याला माहित आहे की आपला जप सकाळपासून किती वेळ होतो, सकाळी होतो का दुपारी होतो का संध्याकाळी होतो. त्यामुळे मनुष्य जीवनामध्ये सकाळची एक वेळ नामस्मरणासाठी उत्कृष्ट सांगितलेली आहे. म्हणून जीवनामध्ये किती नाम झाले आणि हे नामाचं चिंतन कधीपर्यंत होईल हे सांगता येत नाही. म्हणून आतापासूनच सुरुवात, ही तुमची आमची सुरुवात अशीच आहे. सुरुवातही मानायचा आणि शेवटही मानायचा. म्हणून शेवटच्या वेळेस देवाचे आठवण होईलच असं सांगता येत. त्याच्यामुळं सावधपणे परमार्थ केला पाहिजे. म्हणून गीतेमध्ये श्लोक आलाय, हरिभक्तपरायण भरत महाराज अंतकालेच मामेव स्मरण मुक्तो अकलेवरम यत् प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. म्हणून चिंतन परमेश्वराचं केलं पाहिजे. म्हणून कसा छंद लागावा हे तिसऱ्या चरणामध्ये छंद हरीचा छंद लावणारा कोण आहे? छंद लागला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा माणसाला छंद असतो. एखाद्या वाईट सुद्धा व्यसन लागलं तर काय त्याला वाईट व्यसनाचा छंद लागलाय. छंद परंतु परमार्थिक शब्द आहे. हा शब्द जो आहे तो परमार्थिक शब्द आहे. छंद कोणाच्या? हरीच्या, पुन्हा नामाचा. म्हणून गोविंद गोविंद मना लागली या छंद. मन, तुमचं आमचं मन कसं आहे? विचित्र आहे. मन हे परमार्थही करू देत, मन हे संसारही करवित, मन हे परमार्थामध्ये घेऊन जात, मन हे परमार्थापासून दूरही करत, मन हे संसारातही नेत, मन हे संसारातून बाहेरही काढत. मन हे चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाते बलभद्रम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव स्तु दुष्करम. म्हणून चिंतन केलं पाहिजे मनानं. आपल्याला 2 पोरं असतील तर मनावर आणखी एक पोरग आहे, ती म्हणजे मन. विठ्ठल 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 मन. मन सुद्धा बोलत आहे, त्याला संस्कार लावावे लागतात. परमार्थामध्ये येण्यासाठी काय करावे लागतात? संस्कार लावावे लागतात. आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये त्या मुलाला आता हे मृदंग वाजवायला हा बालक, ह्याला काय करावं लागले? संस्कार द्यावं लागले. कुठंतरी त्याला चिंतन करावं लागलं, सांगावं लागलं, गुरुकडे पाठवावं लागलं, त्याला ते बोल शिकावे लागले. त्या पद्धतीने त्याला चिंतन करून त्या मनाला त्या पद्धतीने त्या मार्गामध्ये नेऊन एक रूप होऊन बुद्धीने मनाने त्या पद्धतीने दृढ निश्चय करून परमात्म्याशी एक रूप व्हावं लागलं. आणि मनच आहे या जगामध्ये मनोमार्गी गेला तो तेथेची. म्हणून मनाचे संकल्प पावती सिद्धी, जरी राही बुद्धी याची वारी. बुद्धी मन. म्हणून गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये 14 नंबरचा श्लोक, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयर्पित मनोबुद्धिर्यो मदभक्ता समे प्रिय. म्हणून मनाचा छंद लागावा. जसे नोटा मोजतो का नाही, दक्षिणा दिली का नाही की नोटा मोजणं, किंवा व्यवहार झाला का नाही की नोटा मोजणं.
एखाद्यानं 100चं बंडल जरी दिलं तरी विश्वास पडतो का? 10,000 आहेतच म्हणून मोजावेच लागतात. 10, 100, 90 अशी पद्धतीने संख्या जशी मोजावी लागते तसं नामचिंतनाचं सुद्धा या मनाच्या द्वारे चिंतन करावं लागतं. म्हणून जे विवेकाते बोलवी संतोषाशी चाडलवी बैसवीजे तरी हिंडवी दाही दिशा. हे मन इतकं प्रबळ आहे म्हणून तुम्हाला आम्हाला इथं उभा टाकविणारं, चिंतन करून घेणारं, परमात्म्याशी एकरूप करून घेणारं आणि इथपर्यंत प्रवासामध्ये, परमार्थातल्या या प्रवासामध्ये तुमचा आमचा कसा आहे? हा प्रवास आहे. विठाला 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 विठाला. इथं जरी बसलेलो असलो तरी सगळे आता यात्रेकरूच आहेत. हे वैकुंठाकडे म्हणा नाही, भगवंताचे कडे निघालेले हे आपण यात्रेकरू आहेत. जसं जसं नामचिंतन करू तसं तसं या मार्गावर संत मार्गे चालती त्याची लागो मज माती. म्हणून मार्गावर मार्ग दावणे गेले आले. ते गेले जरी असले तरी आपल्याला घेऊन चालले. विठाला विठाला छंद हरीच्या नामाचा शुचिर होत सदा वाचा. जसं जसं नामचिंतन करू तसं तसं शरीर पवित्र होतं, वाणी पवित्र होते, बुद्धी पवित्र होते, मन पवित्र होतं आणि या साधनांशिवाय मनुष्याचं जीवन पवित्र होत नाही. त्यासाठी सत्कर्म करावे लागतात. अशा पवित्र सोहळ्यामध्ये कोणत्याही पद्धतीने योगदान देणं म्हणजे मनुष्य जीवनामध्ये पवित्र होणं आहे. कारण पवित्र होण्यासाठी दुसरं कोणताही जन्मामध्ये मनुष्य पवित्र होऊ शकत नाही. याच देहामध्ये बंधनातून मुक्तता आहे. पवित्र तो देहवानी हाच मार्ग आहे आणि हा मार्ग सुटला तर पुन्हा काहीही साधन राहत नाही. म्हणून सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार हे साधन आहे आणि या साधनांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सहजतेने प्राप्त झालेला आहे. एवढी सहजता कोणत्याही जीवाची किंवा कोणत्याही एखाद्या जीवांवर एवढी कृपा होत नाही. एवढी कृपा तुमच्या आमच्यावर प्राप्त होते. म्हणून पवित्र आणि पवित्र करण्याचे साधनं सांगितले. गीतेमध्ये 18व्या अध्यायात 5व्या नंबरचा श्लोक आहे. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमे वदत यज्ञो दान तपश्चैव पावनानि मनीषिणां. मनुष्याला पवित्र करणारे काय करावं? यज्ञ करावा. आता तुम्ही म्हणतात महाराज कुठं यज्ञ करावं? सत्यनारायण महाराजाला म्हणलं यज्ञ करा, यज्ञ करा. म्हणजे यज्ञ करणं सोपं आहे का? आजच्या घडीला कुठं जाऊन आपल्याला दान धर्म जरी एखाद्या ठिकाणी जरी करू लागलं तर संकोच वाटतोय. आजच्या स्थितीला मनुष्य सुद्धा काय संकोचित वाटतं. जेवढं दान धर्म करतात तेवढं मनुष्य पवित्र. घरातलं कमी होत नाही. अधिक अधिक पवित्रता मनुष्य जीवनामध्ये धान्य दान केल्यानंतर अधिक अधिक मनुष्य पवित्र होतो. आणि यासारखं मनुष्य जीवनामध्ये जोपर्यंत सामर्थ्य आहे तोपर्यंत दान धर्म करून निघावं. म्हणून माऊली ज्ञानराजांची व्याख्या आहे. माऊली ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं म्हणून विश्वास ठेवला पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास. पायीच नाही तर वाणीवर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे. सांगितलेल्या वचनांवर तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून हात होती खुळे हे पुढील मोटके नाकडे आणि करुणी घाली सगळे दानादिके. दानानं पवित्र होतो. हे शरीर सुद्धा दानानं पवित्र होतं. म्हणून यासारखं आनंद छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदावाचा असा सुंदर प्रकारचा अभंग जगद्गुरु तुकोबराय यांनी तिन्ही या ठिकाणी चरणांमध्ये सुंदर भावार्थ निर्माण केला. त्या ठिकाणी सांगितलंय वेळोवेळी अभंग किती येतं. अभंगाचं आयुष्याचे आयुष्य जाईल परंतु संतांच्या वाङ्मयाचं चिंतन आपण करू शकत नाही. परंतु थोडा जरी प्रसाद
तुम्हाला आम्हाला ऐकायला, पाहायला, श्रवण करायला, चिंतन करायला मिळाला, हे भाग्य आहे. म्हणून भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन सत्संगम चलबते पुरुषो यदावे. भाग्याने प्राप्त होतात. जसा सूर्याच्या उदयामध्ये हा प्रकाश आहे, तसं कृपेच्या उदयामध्ये, संतांच्या कृपेच्या उदयामध्ये हा आनंद आहे. संत कृपा जर निघून गेली तर आयुष्यामध्ये अंधारच आहे. जसं सूर्य अस्ताला गेल्यानंतर अंधार या पृथ्वीवर असतो, तसं या जीवनामधून जर ज्या जीवाला संत कृपेचा आशीर्वाद नसेल, संत कृपेचा वर्षाव नसेल, तर ते जीवन म्हणजे पशुसारखं आहे. म्हणून माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, तैसे माझे भक्ती नाम मात्र मज पावती, नामे उतरिले किती. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. हे जी भागवती बोलिले. आणि भक्ती जर नसेल तर तैसे माझे भक्ती विन जळोते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नुसती काही. म्हणून वेळोवेळी टाळी वाजवली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं पाहिजे. घरामधील पुढील पिढीला सुद्धा त्याचा आनंद देता आला पाहिजे. आज वारकरी संप्रदायामध्ये काही प्रमाणामध्ये उच्चाटन होत आहे, परंतु तसंच या ठिकाणी घसरण सुद्धा त्या पद्धतीने. ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरामध्ये किती ऐश्वर, किती संपत्ती आहे याला महत्व नाही, घरामध्ये किती नामस्मरण, किती धर्म चालू आहे याला अत्यंत महत्व आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये संतांचे उपकार आहेत. वेळोवेळी किती मोठा सप्ताह गावामध्ये व्हायला तेवढं ते महत्व नाही, परंतु आपल्या घराघरामध्ये बालकांच्या द्वारे नामचिंतन, हरिपाठ असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल, ही साधनं घरामध्ये टिकून आहेत का? कारण घरातला आनंदच नामस्मरण आहे. घरामधला जो धर्म आहे तो जर घरातला निघून गेला तर घरामध्ये किती नोटा आहेत, कपाटाचे कपाट भरलेले आहेत काही घरामध्ये, परंतु देवाचं नाव नाही, तिथं सुख आहे का? पहा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे. आज कीर्तनाची वेळ आता संपत आलेली आहे. कीर्तन उशिरा सुरू झालं, परंतु मर्यादा आहे, कारण अनेक काही या ठिकाणी अनेक नित्यनैमित्तिक कार्यक्रम आहेत. त्यामुळे आजची ही सेवा या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. हे अनेक पद्धतीचे योग आहेत आणि या योगांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी आनंद प्राप्त होतोय. म्हणून वारकरी संप्रदायाप्रमाणे जसं आपल्याला मार्ग संत महात्म्यांनी दिलेला आहे, तसं परमात्म्याचे एकदा चिंतन या ठिकाणी करायचे. सर्वांनी हाताने टाळी आणि भगवंताचं गुणगान. विठोबार खुमाये तिन्ही चरणाचा भावार्थ समजला. त्या ठिकाणी शेवटी काय म्हणतात, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवध्या देशा. तुकाराम महाराज म्हणतात सगळेच भगवंताचे हरीचे दास आहेत आणि सगळ्यांना ज्या ठिकाणी जिकडे जाताल तिकडे परमात्मा आहे. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणून जिकडे नामस्मरण करतात तिकडे परमात्मा त्याच्या पुढे मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून जिकडं भगवंताचं चिंतन असतं, ज्या ठिकाणी चिंतन करत असतं, देव त्या हृदयामध्ये येत असतो, त्या दिशेला असतो. सर्वत्र दिशांच्या माध्यमातून अनेक पद्धतीने परमात्माच आहे. मग कोणत्याही दिशेला जा, कोणत्याही चिंतन करा, त्या पद्धतीने तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघे दिशा. झालेली सेवा या ठिकाणी परमात्म्याच्या चरणी, दत्तात्रय महाराजांच्या चरणी, स्वानंद सुख निवासी मोतीराम महाराज, तसेच गणपती देवता, आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानराज, सर्व संत महात्मे, तसंच श्री गुरु केदारी महाराज, श्री गुरु सोपान काका महाराज यांच्या चरणी समर्पित आजचे हरिभक्त परायण आमचे आदरणीय सचिन महाराज जोशी देव बाप्पा
यांनी अनेक वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम उपक्रम राबविला. गावकरी मंडळींची तशीच या ठिकाणी सगळ्यांच्या या ठिकाणी सहकार्यातून. कारण छंद हरीच्या नामाचा, कुठंतरी भगवंताची भक्ती असावी ही भाग्याने कृपा आणि सहजतेने धर्माची परीकाष्ठा आहे बरं का. धर्मामध्ये सहजतेने परमार्थ होत नाही, अध्यात्म होत नाही, संत संगती होत नाही, त्याच्यासाठी फिरावं लागतं. धर्मराजाला सुद्धा सगळं काही पांडुरंग परमात्मा भगवान कृष्ण परमात्मा अनुकूल होते, परंतु काही करायचं म्हणलं तरी अनेक पद्धतीने त्यांना उठा ठेवा करावा लागला. जगाचा मालक जगन्नाथ पाठीमागे असताना सुद्धा तसा धर्म सांभाळीत असताना एवढी सहजतेने धर्म घडत नाही. म्हणून बहु अवघड आहे संत पेटी, तसाच बहु अवघड आहे हा परमार्थ. परंतु जे परमार्थामध्ये या पद्धतीने सहजतेने चिंतन केलं, सहजतेने नामस्मरण केलं, या पद्धतीने आपल्यावर कृपा असते म्हणून देवाने आपली निवड केलेली असते. म्हणून या पद्धतीने हा सर्व योग आपल्या माध्यमातून परमेश्वर घडवीत असतो. म्हणून जेवढं काही तन मन धनाने जशी आपण सेवा करतो, आपल्या आपल्या सामर्थ्यानुसार तसं चिंतन करण्याचा आपल्याला योग प्राप्त होतो. असं ही भूमी सुद्धा अत्यंत पवित्र आहे. या ठिकाणी काय दत्तात्रय महाराजांचं दर गुरुवारी या ठिकाणी अनुष्ठान, महाराज या ठिकाणी आरती, यांचं नैमित्तिक कार्य, सुंदर प्रकारची गाये, ज्या ठिकाणी गायीचं वास्तव्य त्या ठिकाणी गोविंदाचं सर्व देवतांचा त्या ठिकाणी निवास असतो. आणि काळी कपिली ही गाय हे सुद्धा या ठिकाणी भाग्याने आणि संत कृपेने, भगवत कृपेने, शास्त्र कृपेने, पूर्वजांच्या कृपा आशीर्वादाने आणि या गावाचं सुद्धा वैभव म्हणजे मोठं आहे की असं या ठिकाणी 4-5 मंदिर आहे. तसाच भाव सुंदर प्रकारचा आहे. झालेली सेवा आज संध्याकाळची सेवा होती, परंतु महाराजांचं म्हणणं दुपारची सेवा, परंतु दुपारच्या सेवेमध्ये सुद्धा आता वेळ संपत आलेली आहे, वेळेचं बंधन. आणि विशेष म्हणजे काय, आम्ही खूप, माझं पहिलं कीर्तन एवढं कमी वेळेमध्ये उरकायलंय. नाही तर परवाच्या दिवशी बोंदरगावला 3 तास भरत महाराज कीर्तन झालं. उकळीकर घराण्याची परंपरा 4 तासाची 4 तासाहून 3 तासावर आली, 3 तासाहून 2 तासावर. आज आपल्या सर्वांच्या पुढच्या मार्ग आणखीन खूप कार्यक्रम राहिलेले आहेत, त्यामुळे झालेली सेवा ही पांडुरंग चरणी समर्पित. परंतु तत्पूर्वी हात आहेत, हे भाग्याने परमात्म्याने इकडे आणलेले हात आहेत. त्याच्यामुळे हातानं टाळी जर वाजविली तर परमेश्वराला आणि संतांना आनंद वाटत असतो. आणि ज्याचं त्याचं भाग्य उदयाला हळूहळू येत असतं. हे चक्र आहेत, या हातामध्ये चक्र आहेत, हे चक्र सुद्धा फिरून माणूस या बंधनातून मुक्त होत असतो. म्हणून जोपर्यंत हातामध्ये बळ आहे, त्या हातात बळ आहे तोपर्यंतच तुम्ही टाळी वाजविताल. एक वेळेस अशीही येणार आहे की या हातानं आपल्याला पाणी सुद्धा पिता येणार नाही. म्हणून टाळी वाजवा आणि भगवंताचं नाम चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम